नमस्कार मैत्रिणींनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रदोष व्रताची माहिती. भारतात असंख्य सण आणि उत्सव आहे ज्यात सामान्यतः पूर्ण किंवा अंशतः उपवास केला जातो. त्यापैकी एक म्हणजे प्रदोष व्रत, जो प्रथम भगवान शिव यांनी पाळला होता आणि तो खूप फलदायी मानला जातो आहे. उपवास कोणत्याही पुरुष किंवा स्त्रीने करता येतो. जो आपल्या इच्छा पूर्ण करू इच्छितो त्या सर्वांना हे व्रत करता येते. हे व्रत कधी पाळले जाते? प्रत्येक त्रयोदशीला, प्रत्येक चंद्र पंधरवाड्याला, 13व्या दिवशी म्हणजेच हिंदू कॅलेंडर महिन्याच्या शुक्ल पक्षात तसेच कृष्ण पक्षात प्रदोष व्रत पाळले जाते. प्रदोष दिवस नाव आणि महत्त्व. रविवारी प्रदोष येतो तेव्हा त्याला भानू प्रदोष म्हणतात. हे आनंदी, शांती आणि दीर्घायुष्यासाठी केले जाते. सोमवारी प्रदोष व्रत येते तेव्हा सोमप्रदोष म्हणतात. इच्छित परिणाम मिळविण्यासाठी आणि सकारात्मकता प्राप्त करण्यासाठी हे केले जाते. मंगळवारी प्रदोष येते त्याला भौम प्रदोष म्हणतात. हे आरोग्याशी संबंधित समस्या आणि समृद्धीसाठी केले जाते. बुधवारी प्रदोष येते त्याला सौम्य प्रदोष म्हणतात. ज्ञान आणि शिक्षण मिळविण्यासाठी हे व्रत केले जाते. गुरुवारी प्रदोष येतो तेव्हा त्याला गुरुवारी प्रदोष म्हणतात. हे पूर्वजांच्या शुभ आशीर्वादासाठी आणि शत्रू आणि संकटाच्या निर्मूलनासाठी केले जाते. शुक्रवारी प्रदोष येतो तेव्हा त्याला भृगवर प्रदोष म्हणतात. हे धन, संपत्ती, शुभेच्छा आणि जीवनात यश मिळवण्यासाठी केले जाते. शनिवारी प्रदोष येतो तेव्हा त्याला शनी प्रदोष म्हणतात. नोकरीत बढती मिळावी म्हणून हे व्रत केले जाते. याचा अर्थ असा की प्रदोष तिथी ज्या दिवशी येते त्या दिवशी व्रत पाळले जाते. प्रदोष व्रतामागील कथा कोणती आहे ते आपण जाणून घेऊया. एका राजपुत्राचे असह्य दुःख. प्राचीन काळी एक गरीब पुजारी होता. त्या पुजाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याची विधवा पत्नी आणि मुलगा दिवसभर त्यांच्या उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागत असत आणि संध्याकाळी घरी परतत असत. एके दिवशी विधवा विदर्भ प्रदेशाच्या राजपुत्राला भेटली, कारण तो त्याच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिथे भटकत होता. पुजाऱ्याच्या विधवेला राजपुत्राचे दुःख सहन होत नव्हते, म्हणून तिने त्याला तिच्या घरी आणले आणि तिच्या मुलाप्रमाणे त्याची काळजी घेतली. शांडिल्य ऋषी भगवान शिव यांनी प्रदोष व्रत कसे पाळले ते सांगतात. एके दिवशी विधवा दोन्ही मुलांना शांडिल्य ऋषीच्या आश्रमात घेऊन गेली. तिथे तिने ऋषीकडून शिवाचा प्रदोष व्रताची कथा आणि विधी ऐकली. घरी परतल्यानंतर तिने प्रदोष व्रत पाळण्यास सुरुवात केली. धार्मिक विधी केल्याने आपल्याला शक्ती आणि आशीर्वाद मिळू शकतात. ज्योतिषशास्त्राची मदत घेतल्यास आपण दैवी कृपेचे आमंत्रण देखील देऊ शकतो. राजकुमार गंधर्व मुलींना भेटतो. काही दिवसांनी दोन्ही मुले जंगलात खेळत असतात. त्यांना काही गंधर्व मुली भेटल्या. पुजाऱ्याचा मुलगा घरी परतत असताना राजकुमार त्यांच्याशी बोलू लागला. त्या मुलीपैकी एकीचे नाव अशुमती होते. त्या दिवशी राजकुमार उशिरा घरी परतला. दुसऱ्या दिवशी राजकुमार त्याच ठिकाणी गेला आणि त्याला अशुमती तिच्या पालकाशी बोलत असल्याचे आढळले. त्यांनी राजकुमाराची ओळख पटवली आणि त्याला सांगितले की तो विदर्भ नगराचा राजकुमार आहे आणि त्याचे नाव धर्मगुप्त. आणि अंशुमतीच्या पालकाला राजकुमार आवडला आणि त्यांनी सांगितले की भगवान शिवाच्या कृपेने ते त्यांच्या मुलीशी लग्न त्यांच्याशी करू इच्छितात आणि त्याला विचारले की तो तयार आहे का. राजकुमाराने परवानगी दिली आणि लग्न झाले. नंतर राजकुमाराने गंधर्वाच्या मोठ्या सैन्यासह विदर्भावर हल्ला केला. त्याने भयंकर युद्ध जिंकले आणि विदर्भावर राज्य करू लागला. नंतर त्याने पुजाऱ्याच्या विधवा आणि तिच्या मुलाला सन्मानाने आपल्या राजवाड्यात आणले. त्यामुळे त्यांचे सर्व दुःख आणि गरिबी संपली आणि ते आनंदाने राहू लागले आणि त्याचे श्रेय प्रदोष व्रताला दिले गेले. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या जीवनात पैशाची आवश्यकता असते. त्या दिवसापासून प्रदोष व्रताचे महत्त्व ओळखले गेले. त्या दिवसापासून समाजात प्रदोष व्रताचे महत्त्व आणि लोकप्रियता वाढली आणि लोक परंपरेनुसार प्रदोष व्रताचे पालन करू लागले किंवा प्रदोष व्रत करू लागले. प्रदोष व्रताची विधी, टिप्स आणि मंत्र.
त्रयोदशीच्या दिवशी स्नान केल्यानंतर स्वच्छ पांढऱ्या रंगाचे कपडे घाला. नंतर देवाची चौकी रंगीत कपड्यांनी सजवा. सर्वप्रथम त्या चौकीवर श्री गणेशाची मूर्ती ठेवा. नंतर शिवपार्वतीची प्रतिमा किंवा फोटो ठेवा. विधीनुसार तिची पूजा करा. देवाला नैवेद्य अर्पण करा आणि हवन करा. पौराणिक कथेनुसार प्रदोषव्रत हवन करताना तुम्ही ओम उमासहित शिवाय नमः हा मंत्र किमान 108 वेळा म्हणावा. तुमच्या श्रद्धेनुसार जास्तीत जास्त आहुती अर्पण करा. त्यानंतर पूर्ण भक्तीने आरती करून आणि देवाला नैवेद्य अर्पण करून तुम्ही व्रताची सांगता करू शकता किंवा व्रताचे उद्यापन करू शकता. सर्वांना प्रसाद द्यावा आणि सर्वांचे मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावे. अशा प्रकारे हे व्रत केल्या जाते. हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.